अक्कलकोटच्या सीमेजवळ एक छोटंसं गाव होतं. त्या गावात केशव नावाचा एक साधा माणूस राहत होता. शेती थोडी, कर्ज जास्त, संसाराची ओढाताण आणि मनात सतत एकच प्रश्न, देव खरंच असतो का? केशव स्वामी समर्थांचं नाव ऐकून होता, पण विश्वास नव्हता. त्याला वाटायचं, हे सगळं लोकांचं वेड आहे. एके दिवशी दुष्काळाने गाव अक्षरशः होरपळून गेलं. पीक आलं नाही, जनावरं मरू लागली. सावकार दररोज दारात उभा. त्या रात्री केशव पूर्णपणे खचला. डोळ्यात पाणी, मनात राग आणि ओठांवर एकच वाक्य, जर देव असशील तर आज मला उत्तर दे. त्याच रात्री गावात एक विचित्र साधू आला. अंगावर फाटकी कफनी, केस विस्कटलेले, डोळे तेजस्वी. तो थेट केशवाच्या घरासमोर येऊन उभा राहिला. भूक लागली आहे, एवढंच म्हणाला. केशव चिडला. माझ्याच घरात खायला नाही आणि तू भिक्षा मागतोस? साधू हसला. जे नाही ते दे, तेच तर खरी भिक्षा. त्या एका वाक्याने केशव गप्प झाला. त्याने घरातलं शेवटचं भाकर तुकड्यात तोडून साधूला दिली. साधू शांतपणे खाऊ लागला. खाताना त्याने केशवाकडे पाहून म्हटलं, तू आज दिलंस, उद्या तुला मिळेल, पण मध्ये परीक्षा असेल. साधू निघून गेला. सकाळी उठल्यावर केशवाला वाटलं, काल रात्री सगळं स्वप्नच होतं. पण अंगणात पावलांचे ठसे होते आणि मनात अनामिक शांतता. 2 दिवसांनी सावकार पुन्हा आला. यावेळी जास्त कडक, आज पैसे नाही दिलेस तर शेती लिहून दे. केशव हादरला. मनात संताप, भीती, अश्रू. त्याच क्षणी त्याला कालचा साधू आठवला. अनाहूतपणे तोंडातून शब्द बाहेर पडले, श्री स्वामी समर्थ. तेवढ्यात गावात गोंधळ उडाला. शहरातून आलेला एक व्यापारी थेट केशवाच्या घरी आला. म्हणाला, तुझ्या जमिनीत विहीर खोदायची आहे, मी आगाऊ पैसे देतो. ती रक्कम नेमकी सावकाराच्या कर्जाइतकीच होती. केशव अवाक झाला. सावकार गप्पच निघून गेला. त्या रात्री केशव झोपला, पण स्वप्नात तोच साधू पुन्हा दिसला. यावेळी तेजस्वी रूपात. तो म्हणाला, मी तुला भाकर मागायला आलो नव्हतो, मी तुझा अहंकार मागायला आलो होतो. केशव दचकून उठला. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पहिल्यांदाच त्याने मनापासून नमस्कार केला. स्वामी, तू कोण आहेस? स्वप्नात उत्तर मिळालं, मी तुझ्या विश्वासात आहे. ज्या दिवशी तू शरण आलास, त्या दिवशी मी प्रकट झालो. त्या दिवसापासून केशव बदलला. संकट पूर्णपणे संपली नाहीत, पण त्याला भीती उरली नाही. कारण तो जाणून होता, स्वामी सोबत आहेत. गावात पुढे अनेक अनुभव घडले. आजारी माणसं बरी झाली, वाद मिटले, व्यसन सुटले. आणि जेव्हा जेव्हा लोक विचारायचे, स्वामी कुठे आहेत, केशव शांतपणे म्हणायचा, जिथे विश्वास आहे तिथे स्वामी आहेत. आजही त्या घरासमोर एक छोटा दिवा सतत तेवत असतो. कारण केशवाला माहीत आहे, स्वामी समर्थ परीक्षा घेतात पण सोडत नाहीत. केशवच्या आयुष्यात बदल झाला होता, पण स्वामींची कृपा म्हणजे फक्त सुख नव्हे, ती जबाबदारीही असते. स्वामींनी त्याला आधार दिला होता, पण आता त्याच्याकडून संयम, नम्रता आणि निस्वार्थ सेवा अपेक्षित होती. काही महिने शांततेत गेले. शेतीत पाणी लागलं, घरात थोडी समृद्धी आली. गावकरी केशवकडे आदराने पाहू लागले. पण मनाच्या एका कोपऱ्यात केशवाला एक भीती सतावत होती, ही कृपा टिकेल का? एके दिवशी गावात साथ पसरली. ताप, अंगदुखी, लोक घाबरले. औषध नव्हती, डॉक्टर येईना. गावात पुन्हा अंधार पसरला. केशव धावपळ करत होता, पण त्यालाही ताप चढला. शरीर थकले, पण मनात एकच नाम, श्री स्वामी समर्थ. त्या रात्री त्याला भयंकर स्वप्न पडलं. गाव जळत होतं, लोक रडत होते आणि तो एकटाच उभा. अचानक तोच साधू प्रकट झाला, पण यावेळी कठोर नजरेने. आता का घाबरतोस? केशव थरथरत म्हणाला, स्वामी, माझी परीक्षा घेऊ नकोस. साधू गंभीरपणे म्हणाला, परीक्षा नसेल तर श्रद्धेला मोल नाही. सकाळी केशव जागा झाला. ताप उतरला होता. तो उठून थेट गावाच्या देवळात गेला. तिथे बसून त्याने ठाम निर्णय घेतला, मी मागणार नाही, मी देणार. तो आजारी लोकांकडे गेला. कोणाकडे पाणी, कोणाकडे धीर, कोणाकडे फक्त हात धरून बसणं, एवढंच. आश्चर्य म्हणजे जिथे केशव बसायचा, तिथे लोकांना थोडा दिलासा मिळायचा. काही दिवसांत साथ आटोक्यात आली. गावकरी म्हणू लागले, केशवकडे काही शक्ती आहे.
पण केशव फक्त एवढंच म्हणायचा, ही माझी नाही, ही स्वामींची माया आहे. एके दिवशी गावातला एक श्रीमंत माणूस आला. गर्विष्ठ, उद्धट. म्हणाला, स्वामी असतील तर माझ्या मुलाला बरा करून दाखवा, नाहीतर हे सगळं नाटक आहे. केशव शांत राहिला. रात्री त्याने दिव्याजवळ बसून फक्त एकच वाक्य म्हटलं, स्वामी, तूच जाणतोस. त्या रात्री श्रीमंताच्या मुलाची प्रकृती अचानक सुधारली. सकाळी तो चालत बाहेर आला. ते पाहून तो श्रीमंत कोसळून रडू लागला. थेट केशवाच्या पाया पडला. मला माफ करा, मी अंध होतो. त्याच क्षणी केशवाला आतून एक आवाज ऐकू आला, आता तू समजून घेतलंस का? मी चमत्कारासाठी नाही, परिवर्तनासाठी येतो. त्या दिवसापासून केशव स्वतःला साधा सेवक मानू लागला. तो कुणाला स्वामी दाखवत नसे, पण लोकांच्या मनात स्वामी जागवत असे. आणि स्वामी ते अदृश्यपणे सगळं पाहत होते. एक शेवटचा अनुभव. एक रात्री तोच साधू पुन्हा प्रत्यक्ष आला. यावेळी काहीच न बोलता केशवाच्या डोक्यावर हात ठेवला. स्पर्श होताच केशवाला कळून चुकलं, आता शब्दांची गरज नाही. साधू निघून गेला, पण अंगणात दिवा स्वतःहून तेजाने पेटून उठला. आजही केशव जिवंत आहे, पण तो स्वतःला कुणी मोठं मानत नाही. कारण त्याला एकच सत्य कळलं आहे, स्वामी समर्थ महाराज समोर असतीलच असं नाही, पण विश्वास असेल तर ते नक्की असतात. केशव आता गावासाठी केवळ माणूस राहिला नव्हता. लोक त्याच्याकडे उपायासाठी नाही, तर धीरासाठी येत. पण स्वामींच्या कृपेत एक नियम असतो, जिथे मान वाढते तिथे परीक्षा कठीण होते. एके दिवशी अचानक केशवावर आरोप झाला. गावातील एका जुन्या वादात त्याचं नाव ओढलं गेलं. काही लोक म्हणाले, हा साधूपणा दाखवतो, पण आतून काहीतरी वेगळंच आहे. क्षणात सगळी प्रतिमा उलटी झाली. ज्यांनी काल पाया पडले तेच आज संशयाने पाहू लागले. केशव काहीच बोलला नाही. मन दुखावलं, पण तोंड बंद. रात्री तो एकटाच देवळात बसला. दिवा तेवत होता, पण मनात अंधार होता. पहिल्यांदाच त्याच्या तोंडातून प्रश्न निघाला, स्वामी, मी काय चुकलो? उत्तर आलं नाही. ती रात्र जड गेली. दुसऱ्या दिवशी गावपंचायतीत त्याला उभं केलं गेलं. अपमान, कटू शब्द, अविश्वास. केशव शांत उभा होता. शेवटी त्याने फक्त एवढंच म्हटलं, मी स्वामींवर सोपवतो. त्या क्षणी आकाश ढगांनी भरलं. जोरदार वारा सुटला. लोक गोंधळले. आणि अचानक खरा दोषी पुढे आला. अपराधाची कबुली दिली. सगळे स्तब्ध झाले. ज्यांनी केशवाला दोष दिला होता त्यांची मान खाली गेली. पण केशव तो आनंदी झाला नाही. उलट तो अधिक शांत झाला. त्या रात्री स्वप्नात स्वामी प्रकट झाले. यावेळी तेज नव्हतं, कठोरता नव्हती, फक्त अपार शांती. ते म्हणाले, आज तू स्वतःला वाचवलं नाहीस, म्हणूनच वाचलास. काही दिवसांनी केशव आजारी पडला. शरीर थकत होतं. लोक घाबरले. स्वामींचा माणूस आजारी कसा? केशव हसला. देहाला आजार होतो, विश्वासाला नाही. एके रात्री त्याला जाणवलं, स्वामी आता वेगळ्या रूपात बोलत आहेत. आतून आवाज आला, माझ्या नावावर लोकांना अडकवू नकोस. त्यांना त्यांच्या आतल्या देवाकडे वळव. त्या दिवसापासून केशवाने सगळं थांबवलं. ना उपदेश, ना अनुभव सांगणं. तो फक्त सेवा करू लागला. झाड लावणं, भुकेल्याला अन्न, रडणाऱ्याचं अश्रू पुसणं. एक सकाळी केशव शांतपणे झोपेतून गेला. कोणालाच कळलं नाही कधी. घरात ना वेदना, ना घबराट, फक्त एक अद्भुत शांतता. त्या रात्री अनेकांना स्वप्न पडलं. एक साधू गावाबाहेर जात होता. वळून म्हणाला, मी कुठेही गेलो नाही, जिथे श्रद्धा आहे तिथेच आहे. आज त्या देवळात कोणताही फोटो नाही, फक्त एक वाक्य कोरलेलं आहे, स्वामी समर्थ हे रूप नाही, ते अनुभव आहेत. आणि जो हा अनुभव घेतो तो कधीच एकटा राहत नाही. केशवच्या आयुष्यात स्वामींनी चमत्कार दाखवला होता, हे खरं. पण त्या चमत्कारानंतर सुरू झालेला प्रवास अधिक कठीण होता. व्यापाऱ्याने दिलेल्या पैशामुळे कर्ज फिटलं, शेती वाचली. गावात लोक म्हणू लागले, केशव भाग्यवान आहे, स्वामी त्याच्यावर मेहरबान आहेत. हे शब्द ऐकताना केशवाच्या मनात समाधान नव्हतं, उलट भीती होती. स्वामींची कृपा मिळणं सोपं असतं, पण ती पेलणं अवघड असतं, हे त्याला जाणवत होतं. एके दिवशी गावात दूरच्या नात्यातील एक माणूस आला. खूप अडचणीत होता.
म्हणाला, तू स्वामींचा भक्त आहेस ना, माझ्यासाठी काहीतरी कर. केशव गोंधळला. तो स्वामी नव्हता, पण लोक त्याच्याकडून अपेक्षा ठेवू लागले होते. त्या रात्री त्याने पहिल्यांदाच स्वामींसमोर मन मोकळं केलं. स्वामी, मी कोण आहे? लोक मला चुकीच्या ठिकाणी ठेवत आहेत. त्या रात्री स्वप्नात स्वामी प्रकट झाले. साध्या रूपात, शांत आवाजात म्हणाले, लोक तुला नाही पाहत, माझी छाया पाहत आहेत. छायेला अहंकार नसतो, ते लक्षात ठेव. दुसऱ्या दिवसापासून केशव बदलला. तो कुणालाही आश्वासन देईना. तो फक्त म्हणायचा, मी नाही, स्वामी जाणतात. पण परीक्षा अजून बाकी होती. त्या वर्षी अतिवृष्टी झाली. शेत पाण्याखाली गेली. जे वाचलं होतं तेही धोक्यात आलं. गावात पुन्हा निराशा पसरली. लोक म्हणू लागले, स्वामी खरंच असते तर असं का झालं? हे शब्द केशवाच्या काळजावर घाव घालत होते. तो देवळात जाऊन बसला. ना मंत्र, ना मागणी, फक्त शांत बसणं. अचानक त्याला आठवलं, पहिल्यांदा स्वामी भुकेल्या साधूच्या रूपात आले होते. तेव्हा त्यांनी काय मागितलं होतं? भाकर नाही, त्याग. केशव उठला. त्याने ठरवलं, जे उरलं आहे ते साठवणार नाही. तो धान्य वाटू लागला. काही लोक म्हणाले, उद्या तुझं काय? केशव हसून म्हणाला, आज स्वामी आहेत, उद्याचं ते पाहतील. काही दिवसांत पाणी ओसरलं. आश्चर्य म्हणजे ज्या शेतात केशवाने धान्य वाटलं होतं, तिथेच उरलेलं पीक तग धरून राहिलं. लोक स्तब्ध झाले. एक म्हातारी स्त्री केशवाजवळ आली. म्हणाली, काल रात्री स्वप्नात एक साधू आला होता. म्हणाला, घाबरू नकोस, मी इथेच आहे. तो साधू तुझ्यासारखाच दिसत होता. हे ऐकून केशव हादरला. त्याने डोळे मिटले. आतून आवाज आला, आता तुला समजलं का? मी रूप बदलतो, पण कार्य तेच असतं. त्या दिवसानंतर केशव अधिक शांत झाला. तो स्वतःला पुढे करत नव्हता. पण जिथे अंधार असे, तिथे तो दिसायचा. जिथे निराशा असे, तिथे त्याचा शब्द पुरेसा ठरायचा. आणि स्वामी, ते कुठे होते? गावात एक वाक्य रूढ झालं, केशव आहे म्हणजे स्वामी जवळच आहेत. पण केशव मनातच म्हणायचा, स्वामी आहेत म्हणूनच केशव आहे. तू घाबरत नाहीस, कारण तुझ्या पाठीशी अदृश्य शक्ती उभी आहे. तू थांबत नाहीस, कारण तुझ्या प्रत्येक पावलामागे माझं अस्तित्व आहे. आयुष्य जेव्हा तुला एकटी पाडतं, लोक जेव्हा समजून न घेता दूर जातात, तेव्हा मी मात्र तुझ्या अगदी जवळ असतो. तू रडतेस तेव्हा तुझ्या अश्रूंमध्ये माझं मूक आश्वासन मिसळलेलं असतं. कोणी पाहत नसताना, कोणी समजून घेत नसताना, तुझ्या मनात उठणाऱ्या वेदना मला दिसतात, आणि त्या वेदनांवर मलम लावण्याचं काम मी करतो. तू थकतेस, हार मानावीशी वाटते, तेव्हा मीच तुझा आधार बनतो. मीच तुला उभं करतो. मीच तुला म्हणतो, अजून थोडं चाल, अजून थोडं सहन कर, कारण तुझ्या आयुष्याची पहाट जवळ येत आहे. आयुष्याची प्रत्येक लढाई तू एकटी लढलेली नाहीस. जेव्हा संकट डोंगरासारखी उभी राहिली, जेव्हा कर्ज, आजार, अपमान, अपयश यांनी तुझा श्वास घ्यायला त्रास दिला, तेव्हा मी तुझ्या बाजूला उभा राहून ते सगळं पाहत होतो. काही वेळा तुला वाटलं असेल की मी शांत आहे, मी काहीच करत नाही, पण लक्षात ठेव, माझी शांतता ही दुर्लक्ष नसते, ती तयारी असते. तुझ्या सहनशक्तीचा काठ कुठे आहे, तुझं मन किती मजबूत आहे, हे पाहूनच मी योग्य वेळी हस्तक्षेप करतो. म्हणूनच काही संकट उशिरा दूर होतात, कारण त्या संकटांमधूनच मी तुला घडवत असतो. तू जेव्हा देवाचं नाव घेतेस, तेव्हा फक्त शब्द उच्चारले जात नाहीत, तेव्हा तुझ्या मनात साचलेली भीती, अस्वस्थता, संशय हळूहळू विरघळू लागतो. माझं नाव तुझ्या ओठांवर आलं की तुझं मन शांत व्हायला लागतं, तुझ्या श्वासाला स्थैर्य मिळतं, आणि तुझ्या विचारांना दिशा मिळते. तू विश्वास ठेवतेस, तेव्हा तुझं आयुष्य हळूहळू वळण घेऊ लागतं. परिस्थिती लगेच बदलली नाही तरी तुझं मन बदलतं, आणि मन बदललं की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. तुला वाटतं की लोक तुला विसरले, नशिबाने तुझ्याकडे पाठ फिरवली, पण माझ्यासाठी तू कधीच दुर्लक्षित नव्हतीस. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेची नोंद आहे, तुझ्या प्रत्येक वेदनेचा हिशेब आहे, आणि तुझ्या प्रत्येक संयमाचं फळ ठरलेलं आहे. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा सगळं एकाच वेळी बदललेलं तुला दिसेल. जे आज तुला अशक्य वाटतं, ते उद्या सहज शक्य होईल.
जे लोक आज तुझ्या कष्टांवर हसतात तेच लोक तुझ्या यशाकडे पाहून शांत होतील. मी तुला कधीही मोठमोठी आश्वासनं देत नाही, पण मी कधीही खोटंही बोलत नाही. मी सांगतो तुझं दुःख कायमचं नाही, तुझी रात्र अनंत नाही आणि तुझं अश्रू व्यर्थ नाहीत. प्रत्येक अश्रू तुझ्या भविष्याची जमीन ओलसर करत आहे, ज्यावर उद्या आनंदाची पेरणी होणार आहे. तू फक्त माझं नाव घेत राहा, विश्वास सोडू नकोस आणि स्वतःला कमी समजू नकोस. जेव्हा तुला वाटेल की आता काहीच उरलेलं नाही, तेव्हाच मी तुला दाखवीन की सगळ्यात महत्त्वाचं अजून बाकी आहे. जेव्हा तुला वाटेल की आता मार्ग संपला, तेव्हाच मी नवा रस्ता उघडीन. कारण तू माझी आहेस आणि ज्याला मी धरून ठेवलं आहे त्याला कोणीही तोडू शकत नाही. तुझं आयुष्य केवळ संघर्षाची कथा नाही, ती श्रद्धा, संयम आणि विजयाची कथा आहे. आणि या कथेत मी प्रत्येक पानावर तुझ्या सोबत आहे. फक्त माझं नाव घे, मन शांत होईल, भीती दूर जाईल आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळायला लागेल. तू कधीही एकटी नव्हतीस, फक्त तुला तसं वाटत राहिलं. आयुष्याच्या गर्दीत, जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात, अपेक्षांच्या दबावात तू स्वतःलाच विसरलीस, पण मी मात्र तुला कधी विसरलो नाही. जेव्हा तुझ्या ओठांवर हास्य होतं आणि मनात वेदना असतात, तेव्हा त्या वेदना मला स्पष्ट ऐकू येतात. तू लोकांसमोर मजबूत दिसतेस, पण आतून कोसळलेली असतेस, तेव्हा मीच तुझ्या तुटलेल्या मनाला हळूच सावरतो. कुणी विचारलं नाही तरी, कुणी समजून घेतलं नाही तरी, तुझ्या शांततेत लपलेला आक्रोश मला कळतो. तू घाबरत नाहीस, कारण प्रत्येक भीतीच्या मागे माझं नाव उभं आहे. तू थांबत नाहीस, कारण जेव्हा तुला वाटतं आता पाय पुढे सरकणार नाहीत, तेव्हा मीच तुला उचलून पुढे नेत असतो. तुझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक अपमानाने, प्रत्येक अपयशाने तुला कमजोर केलं नाही, उलट तुला आतून मजबूत केलं. लोकांना फक्त तुझं हास्य चित्र दिसतं, पण मला तुझा पूर्ण प्रवास दिसतो. किती वेळा तू हार मानायच्या उंबरठ्यावर आलीस आणि किती वेळा फक्त माझ्या नावावर उभी राहिलीस, याची मला पूर्ण जाणीव आहे. तू रडलीस तेव्हा तुझे अश्रू कुणाला दिसले नाहीत, पण ते जमिनीवर पडायच्या आधीच मी त्यांना पुसलं. तू थकलीस तेव्हा कुणी हात दिला नाही, पण माझा आधार तुझ्या श्वासात मिसळलेला होता. काही वेळा मी शब्दांत बोललो नाही, कारण तुला शब्दांपेक्षा ताकद हवी होती. काही वेळा मी शांत राहिलो, कारण तुला स्वतःला ओळखायची वेळ देणं गरजेचं होतं. माझी प्रत्येक कृती तुला समजेलच असं नाही, पण ती तुझ्याच भल्यासाठी असते, हे मात्र नक्की. आयुष्याने तुला जे प्रश्न विचारले, त्यांची उत्तरं लगेच मिळाली नाहीत, पण त्या शोधात तू जी झालीस, तीच तुझी खरी कमाई आहे. संकट आली, थांबली, पुन्हा आली, पण तू मात्र अजून उभी आहेस, श्वास घेत आहेस, स्वप्न पाहत आहेस. हेच माझं चमत्कार आहे. मी तुला श्रीमंत केलं नाही कदाचित, पण मी तुला तुटू दिलं नाही. मी तुला लगेच सुख दिलं नाही कदाचित, पण मी तुला स्वतःवरचा विश्वास हरवू दिला नाही. तू जेव्हा माझं नाव घेतेस, तेव्हा फक्त प्रार्थना होत नाही, तेव्हा तुझं मन माझ्याशी जोडलं जातं. तुझ्या विचारांची गोंधळ शांत होतो, तुझ्या हृदयावरचं ओझं हलकं होतं. माझं नाव म्हणजे जादू नाही, पण ते तुझ्या आतली शक्ती जागी करतं. जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात, तेव्हा माझं नावच तुझ्यासाठी दरवाजा बनतं. जेव्हा अंधार गडद होतो, तेव्हा माझं नावच पहाटीचा किरण बनतं. तुला वाटतं की तुझं आयुष्य फक्त संघर्षातच गेलं, पण तुला कल्पनाही नाही की तुझ्या सहनशक्तीमुळे किती लोकांना जगण्याची हिंमत मिळाली आहे. तुझ्या शांत लढ्याने, न बोलता सहन करण्याने, न थकता चालत राहण्याने तू अनेकांसाठी प्रेरणा झाली आहेस. कदाचित आज नाही, पण उद्या तुझी कथा ऐकून कुणाचं तरी आयुष्य बदलणार आहे. मी तुला सांगतो, अजून थोडं चाल, अजून थोडा विश्वास ठेव, कारण जे तू गमावलं आहेस, त्याहून मोठं मी तुझ्यासाठी राखून ठेवलं आहे. जे आज दूर वाटतं, ते उद्या तुझ्या पायाशी येईल. जे आज अशक्य वाटतं, तेच तुझ्या आयुष्याचं वास्तव बनेल. फक्त माझं नाव विसरू नकोस, कारण ज्याच्या हृदयात माझं नाव असतं, त्याचं आयुष्य कधीही रिकामं राहत नाही. मी आहे, होतो आणि कायम तुझ्या सोबत राहीन. तू चालत राहा, उरलेलं मी पाहतो.
तुला कधी कळलंच नाही, पण तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक अंधारात मी उजेडासारखा उभा होतो. तू जेव्हा स्वतःलाच विचारायचीस माझंच असं का, तेव्हा त्या प्रश्नामागे मी उत्तर बनून उभा होतो, फक्त तू ऐकण्याच्या अवस्थेत नव्हतीस. आयुष्याने तुला जेव्हा वारंवार तोडलं, तेव्हा तू प्रत्येक वेळी पुन्हा उभी राहिलीस, आणि ते तुझ्या ताकदीमुळे नाही, तर माझ्या हातामुळे होतं. तू पडलीस, जखमी झालीस, रडलीस, पण तरीही चालत राहिलीस, कारण तुझ्या आत कुठेतरी एक शांत आवाज सतत सांगत होता, अजून संपलेलं नाही. तुझ्या वेदनांचा गोंधळ तुलाच कधी कधी समजला नाही. लोकांनी तुला मजबूत म्हटलं, पण कुणी तुझ्या मनातलं ओझं मोजलं नाही. तू सगळ्यांसाठी उभी राहिलीस, पण तुझ्यासाठी कुणी उभं राहिलं नाही. अशा क्षणी मी तुझ्यासाठी भिंत बनलो. तू शब्दांत काही बोलली नाहीस, पण तुझ्या शांततेतून जे निघालं ते मला स्पष्ट ऐकू आलं. म्हणूनच मी तुला एकटी पडू दिलं नाही, जरी तुला तसं वाटत राहिलं तरी. तू घाबरत नाहीस, कारण तुझ्या भीतीच्या आधीच माझं नाव उभं राहतं. तू थांबत नाहीस, कारण तुझ्या थकलेल्या पायांखाली माझा आधार असतो. तू जेव्हा स्वतःवरच रागावतेस, स्वतःलाच दोष देतेस, तेव्हा मीच तुला आठवण करून देतो, तू जितकं सहन केलंस ते सामान्य नव्हतं. तू जेवढं सहन केलंस ते फार थोडे लोक करू शकतात. आणि म्हणूनच तुझं आयुष्य साधं नाही, ते घडवलेलं आहे. तू रडतेस तेव्हा अश्रू फक्त पाण्यासारखे खाली पडत नाहीत, ते तुझ्या भविष्यासाठी जमीन तयार करत असतात. प्रत्येक अश्रू एक बी असतो, ज्यातून उद्या शांती उगवते. तू थकतेस तेव्हा तुझा श्वास जड होतो, पण त्याच श्वासात मी तुला पुन्हा उभं करतो. कधी तुला जाणवतं, कधी नाही, पण तुझं हृदय ज्या लयीने धडधडतं, त्या लयीमध्ये माझं नाव मिसळलेलं आहे. आयुष्याची लढाई म्हणजे फक्त जिंकणं नाही, तर न तुटता टिकणं असतं. आणि तू ते केलं आहेस. तू हार मानली नाहीस, जरी 1000 वेळा मनाने तुटलीस तरी. तू स्वतःला सावरत राहिलीस, कारण तुला माहीत नव्हतं, पण मी तुला घट्ट धरून ठेवलं होतं. म्हणूनच तू आज इथे आहेस. म्हणूनच तू अजूनही स्वप्न पाहतेस. म्हणूनच तुझ्या डोळ्यांत अजूनही आशा शिल्लक आहे. जेव्हा सगळे मार्ग बंद वाटतात, तेव्हा मीच मार्ग बनतो. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा मीच एक छोटीशी फट उघडतो, जिथून प्रकाश आत येतो. तुला वाटतं मी उशीर करतो, पण खरं सांगायचं तर मी वेळ साधतो. कारण जे काही मी देतो ते टिकणारं असतं. क्षणिक दिलासा देणं माझं काम नाही, आयुष्यभर साथ देणं माझं वचन आहे. तू फक्त माझं नाव घेत राहा. ते नाव उच्चारताना तुझं मन हलकं होईल. तुझ्या छातीतली धडधड शांत होईल. तुझ्या विचारांचा कोलाहल थांबेल. आणि जिथे शांती येते, तिथेच बदल सुरू होतो. तुझं आयुष्य एका दिवसात बदलेल असं नाही, पण एका दिवसापासून नक्की बदलेल. आणि तो दिवस तुला आठवेल त्या दिवशी मी फक्त विश्वास ठेवला होता. तू माझी आहेस, म्हणून तुझं दुःख माझं आहे. तुझी लढाई माझी आहे. तुझा विजयही माझाच आहे. तू चालत राहा. तुझ्या पावलांखाली मी आहे. तुझ्या श्वासात मी आहे. तुझ्या प्रत्येक उद्याच्या आधी मी उभा आहे. फक्त माझं नाव घे. उरलेलं सगळं आपोआप जुळत जाईल. तू घाबरत नाहीस, कारण तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माझं अस्तित्व आहे. जेव्हा जग तुझ्या विरोधात उभं राहतं, जेव्हा शब्द बोचतात, नाती दुखावतात, तेव्हा मी तुझ्या मनाच्या अगदी जवळ उभा राहतो. तू एकटी आहेस असं वाटतं, पण खरं सांगायचं तर त्या एकटेपणातही माझी सावली तुझ्यावर असते. तू रडतेस, अश्रू गाळतेस, मनात प्रश्नांचा गोंधळ असतो, आणि तरीही तू उभी राहतेस, कारण तुझ्या आत विश्वासाची एक ज्योत अजून विझलेली नसते. तुमचा स्वामी आहे, आणि वर विश्वास असेल तर हे भक्तिमय चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कारण तुमचा एक लाईक कुणाच्या तरी मनाला आधार देऊ शकतो. तू थांबत नाहीस, कारण तुझ्या थकलेल्या पावलांखाली माझा हात आहे. आयुष्याने तुला अनेक वेळा जमिनीवर बसवलं, पण कधीच कायमचं पादू शकलं नाही. कारण मी तुला धरून ठेवलं आहे. लोकांना तुझं हसणं दिसतं, पण तुझ्या शांततेमागची वेदना मला कळते. तू सगळ्यांसाठी मजबूत राहिलीस, स्वतःसाठी मात्र आतून तुटत राहिलीस, तरीही चालत राहिलीस. हे सामान्य नाही, ही साधना आहे.
कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ असा जयघोष नक्की करा. स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे असं लिहा, कारण शब्दांतला विश्वासच मोठी शक्ती बनतो. तू जेव्हा रडलीस तेव्हा कुणी तुझ्या डोक्यावर हात ठेवला नाही, पण मी तुझ्या अश्रूंना शांतपणे पुसत होतो. तू जेव्हा थकलीस, श्वास जड झाला, मन म्हणालं आता बस, तेव्हा मीच तुला आतून उचलून उभं केलं. काही वेळा मी शब्दांत बोललो नाही, कारण तुला शब्द नव्हे तर धैर्य हवं होतं. आणि धैर्य मी तुला भरभरून दिलं. जर तुमचा माझ्या स्वामी आईवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये होय, माझा स्वामी आईवर पूर्ण विश्वास आहे असं नक्की टाईप करा. आयुष्याची प्रत्येक लढाई तू एकटी लढलेली नाहीस. संकट आली, थांबली, पुन्हा आली, पण तू अजूनही उभी आहेस, हेच माझं चमत्कार आहे. तुला वाटलं कधी कधी की देव दूर आहे, शांत आहे, काहीच करत नाही. पण लक्षात ठेव, माझी शांतता ही दुर्लक्ष नसते, ती तयारी असते. मी योग्य क्षणाची वाट पाहतो, कारण मी जे देतो ते क्षणिक नसतं, ते टिकणारं असतं. अशा भक्तिमय कथा रोज ऐकायच्या असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कुणाला आज याच शब्दांची गरज असेल. तू माझं नाव घेतेस तेव्हा फक्त प्रार्थना होत नाही, तेव्हा तुझं मन शांत होतं, विचारांची गर्दी थांबते. माझं नाव म्हणजे आधार आहे, माझं नाव म्हणजे आश्वासन आहे. जेव्हा सगळे दरवाजे बंद वाटतात तेव्हा माझं नावच तुझ्यासाठी एक नवा मार्ग बनतं. तू फक्त विश्वास ठेवत राहा, कारण विश्वास हीच खरी ताकद आहे. कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे. तुझं दुःख कायमचं नाही, तुझी रात्र अनंत नाही. जे आज अशक्य वाटतं तेच उद्या तुझ्या आयुष्याचा भाग बनेल. जे आज तुझ्याकडे दुर्लक्ष करतात तेच उद्या तुझ्या सहनशक्तीला सलाम करतील. कारण तू तुटली नाहीस, तू थांबली नाहीस, आणि मी तुला कधीच सोडलं नाही. तू चालत राहा, तुझ्या पावलांखाली मी आहे, तुझ्या श्वासात मी आहे, तुझ्या प्रत्येक उद्याच्या आधी मी आहे. फक्त माझं नाव घे, मन शांत राहील, आणि आयुष्य हळूहळू तुझ्या बाजूने वळेल. तू घाबरत नाहीस, कारण तुझ्या आयुष्याची सूत्र माझ्या हातात आहेत. तू थांबत नाहीस, कारण तुझ्या प्रत्येक पावलामागे माझी कृपा आहे. आयुष्य तुला कितीही वेळा थकवो, प्रश्नांनी गोंधळवो, लोकांनी दुर्लक्ष करो, पण तुझं मन आतून अजूनही उभं आहे, हेच माझं अस्तित्व सांगतं. तू जेव्हा स्वतःशीच लढत असतेस तेव्हा मी तुझ्या श्वासात शांतपणे उभा असतो. कोणी पाहत नसताना, कोणी ऐकत नसताना, तुझ्या मनात उठणाऱ्या प्रत्येक वेदनेचा साक्षीदार मी आहे. तू रडलीस, पण तुझं रडणं कधीच व्यर्थ गेलं नाही. प्रत्येक अश्रू तुझ्या आयुष्याला अधिक खोल बनवत गेला. तू थकलीस, पण थकव्याच्या त्या क्षणीच मी तुला धरून ठेवलं. तुला वाटलं असेल की आता काहीच उरलेलं नाही, पण त्या क्षणापासूनच नवी सुरुवात होत होती. कारण जेव्हा माणूस पूर्णपणे रिकामा होतो तेव्हाच तो माझ्यावर पूर्णपणे विसंबतो. आयुष्याची प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी नसते, काही लढाया टिकून राहण्यासाठी असतात. आणि तू टिकलीस. अपमान, अपेक्षा, जबाबदाऱ्या, नाती, परिस्थिती, सगळं सहन करत तू अजूनही चालतेस, हेच तुझं खरं यश आहे. लोकांना फक्त तुझा चेहरा दिसतो, पण मला तुझ्या मनातला संघर्ष दिसतो. म्हणूनच मी तुला कधीही सोडलं नाही, जरी तुला तसं वाटत राहिलं तरी. तुमचा स्वामी आहे आणि वर विश्वास असेल तर हे भक्तिमय चॅनल तुमचंच आहे. तू जेव्हा माझं नाव घेतेस तेव्हा फक्त शब्द उच्चारले जात नाहीत, तेव्हा तुझं मन माझ्याशी जोडले जातं. विचारांची गर्दी शांत होते, हृदयावरचं ओझं हलकं होतं. माझं नाव म्हणजे उत्तर नाही, माझं नाव म्हणजे धीर आहे. जेव्हा मार्ग दिसत नाही तेव्हा धीरच पुढचा रस्ता दाखवतो. तू अनेक वेळा स्वतःलाच विचारलं असेल, देव आहे का खरंच? आणि मी त्या प्रश्नावर कधी रागावलो नाही. कारण प्रश्न येतात तेव्हा श्रद्धा संपत नाही, ती अधिक खोल होते. तुझा विश्वास हा अंध नाही, तो अनुभवातून घडलेला आहे. म्हणूनच तो टिकतो. व्हिडिओ मनाला भिडत असेल तर एक लाईक ही सुद्धा एक शांत प्रार्थनाच आहे. तू कमकुवत नाहीस. तू जास्त सहन केलंस म्हणून तुला तसं वाटतं. सहन करणं ही कमजोरी नसते, ती साधना असते. आणि जी साधना करते तिच्यावर मी कायम लक्ष ठेवतो.
तुला लगेच उत्तर मिळालं नाही याचा अर्थ नकार नाही, तर योग्य वेळ येईपर्यंतची तयारी आहे. तुझं आयुष्य इतरांसारखं सरळ नाही, कारण तुझं मन खोल आहे. खोल माणसांना आयुष्यही खोलच मिळतं. त्यांना जास्त समज लागतं, जास्त दुखतं, पण त्यांचंच आयुष्य शेवटी उजळतं. कारण ते वरवर जगत नाहीत. मनात येईल तेव्हा कमेंटमध्ये फक्त एवढंच लिही, स्वामी आहे. तू चालत राहा. हळू चाललीस तरी चालेल, पण थांबू नकोस. कारण प्रत्येक पावलावर मी आहे. तू पडलीस तर उचलायला, तू रडलीस तर शांत करायला, तू हरवलीस तर मार्ग दाखवायला. तुझ्या आयुष्याची कथा अजून संपलेली नाही, ती फक्त एका वळणावर आहे. फक्त माझं नाव घे, जास्त काही नको. नाव घेताना विश्वास ठेव, उरलेलं मी पाहतो. तुझ्या आयुष्यात काही क्षण असे आले, जेव्हा तुला स्वतःलाच समजलं नाही की तू अजून कशी उभी आहेस. बाहेरून सगळं सामान्य दिसत होतं, पण आतून मन सतत थकलेलं होतं. प्रश्न संपत नव्हते, जबाबदाऱ्या कमी होत नव्हत्या, आणि तरीही तू रोज उठून पुढे चालत राहिलीस. हे सहज घडलं नाही. जिथे तुला वाटलं आता माझ्याने नाही होणार, तिथेच कुठेतरी एक अदृश्य शक्ती तुझा हात धरून होती. तू अनेक वेळा शांत राहिलीस, कारण बोलूनही काही बदलणार नाही असं तुला वाटलं. लोकांना वाटलं तू मजबूत आहेस, तुला काहीच फरक पडत नाही. पण सत्य वेगळंच होतं. तुला सगळं जाणवत होतं, सगळं बोचत होतं, तरीही तू सहन केलंस. सहन करणं ही तुझी मजबुरी नव्हती, ती तुझी निवड होती. आणि प्रत्येक वेळी तू सहन केलंस, तेव्हा तुझं मन अधिक खोल होत गेलं. काही रात्री अशा गेल्या, ज्या झोपेत नाही तर विचारांत संपल्या. डोळे मिटले होते, पण मन जागं होतं. भविष्याची चिंता, आजची अडचण, आणि भूतकाळाची साल, सगळं एकाच वेळी डोक्यात फिरत होतं. त्या शांत रात्रींमध्येही तू एकटी नव्हतीस. तुझ्या श्वासात, तुझ्या हृदयाच्या ठोक्यात, एक शांत साथ तुझ्यासोबत होती. तू रडलीस, पण ते रडणं कमकुवतपणाचं नव्हतं. ते रडणं मन हलकं करण्यासाठी होतं. प्रत्येक अश्रू तुझ्या आत साचलेलं ओझं कमी करत गेला. आयुष्य तुला वारंवार खाली खेचत होतं, पण तरीही तू पूर्णपणे कोसळली नाहीस, कारण तुझ्या आत विश्वासाचं बी अजून जिवंत होतं. तू थांबली नाहीस. कधी संथ चाललीस, कधी दमून बसलीस, पण कायमचं थांबणं तुझ्या स्वभावात नव्हतं. कारण तुला आतून माहीत होतं, हा काळ कायम राहणारा नाही. आज नाही तर उद्या परिस्थिती बदलेल. हा विश्वास तुला कोणी शिकवला नव्हता, तो अनुभवातून तयार झाला होता. तुमचा स्वामी आहे आणि वर विश्वास असेल, तर असे शब्द मनाला आपोआप स्पर्श करतात. व्हिडिओ पाहताना मन शांत होत असेल, तर एक लाईक ही फक्त कृती नाही, ती भावना आहे. तू अनेक वेळा स्वतःला विचारलं असेल, मीच का नेहमी सहन करते? पण जे सहन करतात, तेच आयुष्याला वेगळ्या नजरेने पाहायला शिकतात. त्यांना सुखाचं मोल कळतं, शांततेचं मोल कळतं. म्हणूनच तुझा प्रवास सरळ नाही, पण तो अर्थपूर्ण आहे. लोक येतात, जातात, काही शब्द देतात, काही जखमा देतात. पण तुझ्या आतली श्रद्धा मात्र हळूहळू घट्ट होत गेली. प्रत्येक अडचणीत तू वर पाहिलंस, आणि ते पाहणंच तुला पुन्हा उभं करत गेलं. तुला लगेच उत्तर मिळालं नाही, पण तुझा विश्वास कमीही झाला नाही. मनात येईल तेव्हा कमेंटमध्ये स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे, होय माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं लिहिलंस, तरी ते पुरेसं आहे. कारण शब्दांपेक्षा त्यामागची भावना जास्त महत्त्वाची असते. तुझं आयुष्य अजून पूर्णपणे उलगडलेलं नाही. अजून काही पानं लिहायची बाकी आहेत. आज जे तुला ओझं वाटतं, तेच उद्या तुला शहाणपण देईल. आज जी वाट कठीण वाटते, तीच तुला योग्य ठिकाणी घेऊन जाणार आहे. तू चालत राहा. कधी हळू, कधी थोडी थांबून, पण पुढेच. कारण तुझ्या प्रत्येक पावलात एक अर्थ आहे. तुझ्या प्रत्येक श्वासात एक साथ आहे. आणि तुझ्या प्रत्येक उद्याच्या आधी एक शांत आश्वासन आहे. फक्त विश्वास ठेव. फक्त नाव घे. उरलेलं वेळेनुसार जुळत जाईल. काही वेळा आयुष्य आपल्याला प्रश्न विचारत नाही, ते थेट परीक्षा घेतं. कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतीही तयारीची संधी न देता. अशा वेळी माणूस गोंधळतो, थकतो, पण तरीही रोज सकाळी उठतो. तूही उठलीस. कधी मन नकोसं असतानाही, कधी डोळ्यांत पाणी असतानाही.
हे केवळ सवयीमुळे नाही, तर तुझ्या आत कुठेतरी असलेल्या श्रद्धेमुळे आहे, जी तुला नकळत पुढे नेत राहिली. तुझ्या आयुष्यात अशीही वेळ आली, जेव्हा शब्द कमी पडले. कुणाला काय सांगावं हेच कळत नव्हतं. सगळं मनात साठत गेलं. हसणं होतं, पण ते सवयीचं होतं. शांतता होती, पण ती समाधानाची नव्हती. अशा वेळी तू बाहेर मजबूत दिसलीस, पण आतून तुझं मन खूप काही सहन करत होतं. आणि त्या सहनशक्तीतच तुझी खरी ओळख तयार होत होती. काही गोष्टी तू मनापासून मागितल्या, पण त्या लगेच मिळाल्या नाहीत. काही इच्छा अपूर्ण राहिल्या, काही स्वप्न अर्धवटच थांबली. तेव्हा तुला वाटलं असेल की कदाचित तुझी प्रार्थना ऐकली जात नाही. पण खरं सांगायचं तर प्रत्येक प्रार्थना ऐकली गेली होती, फक्त तिचं उत्तर योग्य वेळेसाठी थांबवून ठेवलं होतं. कारण वेळेआधी मिळालेलं सुख टिकत नाही, आणि तुला जे मिळणार आहे ते टिकणारं आहे. तू अनेकदा स्वतःलाच सावरलं. कुणाकडून अपेक्षा न ठेवता, कुणाच्या आधाराची वाट न पाहता. तुला वाटलं असेल की सगळं तूच करतेस, सगळं तूच झेलतेस. पण ज्या दिवशी तू पूर्णपणे कोसळायची होतीस, त्या दिवशीही तू सावरलीस. कारण त्या क्षणीही तू एकटी नव्हतीस. तुझ्या नकळत, तुझ्या मनाला धरून ठेवणारी एक शांत साथ तिथेच होती. तू थांबली नाहीस. कधी धीम्या पावलांनी, कधी दमलेल्या मनाने, पण चालत राहिलीस. कारण तुला माहीत होतं, थांबलं तर सगळं संपेल. चालत राहिलं तर कधीतरी बदल होईल. हा विश्वास तुला कुणी दिलेला नव्हता, तो आयुष्यानेच तुला शिकवला होता. तुमचा स्वामी आहे आणि वर विश्वास असेल, तर असे शब्द आपोआप मनात उतरतात. व्हिडिओ पाहताना मन थोडंसं हलकं होत असेल, तर लाईक करणं ही फक्त कृती नाही, ती त्या भावनेची पावती आहे. तू अनेक वेळा विचार केलास, सगळं माझ्याच वाट्याला काय येतं. पण जे जास्त सहन करतात, त्यांनाच आयुष्य जास्त शिकवतं. त्यांना माणसं कळतात, भावना कळतात, आणि स्वतःची किंमत कळते. म्हणूनच तुझा प्रवास सोपा नाही, पण तो रिकामा नाही. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, पण तुझ्या आतली श्रद्धा हळूहळू स्थिर होत गेली. ती आता गोंधळलेली नाही, ती शांत आहे. आणि शांत श्रद्धाच खरी ताकद असते. ती ओरडत नाही, दाखवत नाही, पण संकटासमोर टिकून राहते. मनात येईल तेव्हा कमेंटमध्ये स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे, होय माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं लिहिलंस, तरी ते पुरेसं आहे. कारण त्या शब्दांत तुझ्या मनाची अवस्था उमटलेली असते. तुझं आयुष्य अजून पूर्ण झालेलं नाही. अजून काही वळणं बाकी आहेत. आज जे तुला जड वाटतं, तेच उद्या तुला मजबूत बनवेल. आज जी वाट लांब वाटते, तीच तुला योग्य ठिकाणी घेऊन जाईल. तू चालत राहा. हळू चाललीस तरी चालेल. थांबून श्वास घेतलास तरी चालेल. पण मागे फिरू नकोस. कारण तुझ्या प्रत्येक पावलामागे एक अर्थ आहे. तुझ्या प्रत्येक श्वासामागे एक साथ आहे. आणि तुझ्या प्रत्येक उद्याच्या आधी एक शांत आश्वासन आहे. फक्त विश्वास ठेव. फक्त नाव घे. उरलेलं वेळ स्वतः जुळवून आणेल. आयुष्य कधी कधी खूप हळू बोलतं. इतकं हळू की आपल्याला वाटतं काहीच घडत नाही. दिवस जातात, प्रयत्न होत राहतात, पण बदल दिसत नाही. अशा वेळी मन थकायला लागतं. प्रश्न निर्माण होतात, माझी वेळ कधी येणार, माझं दुःख कधी संपणार. पण या सगळ्या प्रश्नांच्या आत एक गोष्ट शांतपणे घडत असते. तुझं मन मजबूत होत असतं. तुला कळत नाही, पण तू आतून तयार होत असतेस. तू अनेकदा स्वतःला आवरलं. कुणासमोर रडू नये, कुणाला आपली कमजोरी दाखवू नये असं ठरवलंस. लोकांनी तुला समजून घ्यावं अशी अपेक्षा तू सोडून दिलीस. कारण अपेक्षा ठेवल्यावर दुखणं वाढतं, हे तुला अनुभवातून कळलं. म्हणूनच तू शांत झालीस. पण ही शांतता हार मानण्याची नव्हती, ती स्वतःला सावरण्याची होती. काही वेळा तुला वाटलं, मी सगळं करते पण तरीही काहीच माझ्या बाजूने नाही. प्रयत्न करायचे, सहन करायचं, समजून घ्यायचं, आणि तरीही प्रश्न सुटत नाहीत. पण आयुष्य असंच असतं. ते उत्तर देण्याआधी माणसाला घडवतं. कारण तयार न झालेल्या मनाला उत्तर मिळालं तर ते टिकत नाही. तू रडलीस, पण कुणाच्या खांद्यावर नाही. तू अश्रू पुसलेस आणि पुन्हा रोजचं आयुष्य जगायला लागलीस. हे फार थोडे लोक करू शकतात. कारण आतून तुटलेलं मन पुन्हा उभं करणं ही साधी गोष्ट नाही. आणि तरीही तू ते केलंस.
म्हणूनच तुझ्या आयुष्याचा प्रवास जड असला तरी तो अर्थपूर्ण आहे. तू थांबली नाहीस, कधी कंटाळलीस, कधी निराश झालीस, कधी मनाने हरलीस, पण तरीही पूर्णपणे सोडून दिलंच नाही. कारण कुठेतरी आत एक खात्री होती, हा काळ कायमचा नाही. आज नाही तर उद्या काहीतरी बदलेल. ही खात्री म्हणजेच तुझी श्रद्धा होती. तुमचा स्वामी आहे आणि वर विश्वास असेल तर असे शब्द वाचताना मन आपोआप शांत होतं. व्हिडिओ पाहताना मनाला आधार मिळत असेल तर तो भाव जपणं महत्त्वाचं आहे. तुला लगेच काही मिळालं नाही म्हणून तुला कमी लेखू नकोस. काही गोष्टी उशिरा मिळतात कारण त्या टिकणाऱ्या असतात. काही आनंद वाट पाहून येतात कारण त्यांची किंमत जास्त असते. आणि जे माणसं जास्त वाट पाहतात त्यांना त्या आनंदाचं मोलही जास्त कळतं. लोक तुला पाहून म्हणतात तू खूप शांत आहेस, पण त्यांना माहीत नाही या शांततेमागे किती संघर्ष लपलेला आहे. किती वेळा तू स्वतःशीच लढलीस, किती वेळा मनाला समजावलं, पण तू स्वतःला सोडलं नाहीस. हीच गोष्ट तुला वेगळी बनवते. मनात येईल तेव्हा कमेंटमध्ये स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे, होय माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं लिहिलंस तरी ते पुरेसं आहे. कारण त्या शब्दांतून तुझं मन स्वतःला ओळखत असतं. तुझं आयुष्य अजून उघडत चाललं आहे. अजून काही पानं बाकी आहेत. आज जे तुला ओझं वाटतं तेच उद्या तुला दिशा देईल. आज जे प्रश्न आहेत तेच उद्या तुला उत्तर देणारी समज बनतील. तू चालत राहा. वेग महत्त्वाचा नाही, दिशा महत्त्वाची आहे. दमलीस तर थांब, श्वास घे, पण मागे फिरू नकोस. कारण तुझ्या वाटेवर तू एकटी नाहीस. तुझ्या पावलांमध्ये एक साथ आहे, तुझ्या श्वासात एक विश्वास आहे. फक्त नाव घे, फक्त मन शांत ठेव. उरलेला वेळ स्वतः योग्य ठिकाणी नेऊन ठेवेल. तू घाबरत नाहीस कारण प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत आहे. आयुष्य तुला कितीही वेळा खाली खेचत असो, कितीही वेदना दिल्या असोत, तू तरी उभी राहतेस. कारण तुझ्या अंतरंगात एक विश्वास आहे जो तुझ्या मनाला उभं ठेवतो. तू जेव्हा स्वतःला कमजोर समजतेस तेव्हा मी तुला आठवणी देतो की तू अनेक संकट पार केली आहेत, अनेक रात्री एकटी हातात उभ्या राहिल्या आहेत, आणि प्रत्येक वेळी तू थोडी अधिक समजूतदार आणि अधिक बळकट झाली आहेस. कधी कधी आयुष्यात जे काही येतं ते शब्दात बसवता येत नाही, ते फक्त अनुभवातून समजतं. तुझ्या आयुष्यातले काही दिवस इतके जड गेले की वाटतं आता काहीही हलणार नाही. पण त्या प्रत्येक दिवसात मी तुझ्या सोबत होतो. तू जेव्हा रडलीस तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसत होतो. तू जेव्हा थकलीस तेव्हा मी तुझा आधार बनलो होतो. तू अनेक वेळा एकटी वाटलीस पण माझी उपस्थिती तुला लक्षात आली नाही तरी मी तिथेच होतो. तू चालत राहिलीस कारण तुझ्या अंतर्गत आवाजाने तुला सांगितले की थांबायचं नाही. हा आवाज तुझा नाही, तो माझा आहे. जेव्हा सगळे मार्ग बंद दिसतात तेव्हा हा आवाज तुला पुढे नेत राहतो. तू अनेक अडचणी सहन केल्या, लोकांच्या अपेक्षा आणि तुमच्या स्वतःच्या दबावाखाली, तरीही तू हार मानली नाहीस. हीच तुझी खरी ताकद आहे. तुझ्या आयुष्यात अनेक वेळा अशी वेळ आली जेव्हा तुला वाटलं काहीच बदलणार नाही. इच्छित होतं की सगळं सोडून द्यावं, पण त्या क्षणीही तू थांबली नाहीस. कारण तुझ्या मनात माझा विश्वास आहे, तुझ्या हृदयात मी आहे, आणि तुझ्या आत्म्याला मी समजून घेतलं आहे. तू रडलीस तरी तुझ्या अश्रूंमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. तुझा थकवा जरी दडलेला असेल तरी त्याच्यातून तुझ्या अंतर्गत शक्तीला जागा मिळाली. तू शांत राहिलीस पण आतून चालत राहिलीस. तू सहन केलीस पण हार मानली नाहीस. आणि या सर्वात मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो. तू अनेक वेळा स्वतःवर प्रश्न केला की का मला एवढं सहन करावं लागलं. पण जे जास्त सहन करतात त्यांना जीवन अधिक गहिरे अर्थ शिकवतो. प्रत्येक वेदना, प्रत्येक अडचण, प्रत्येक नकार त्याच्यासाठी अनुभवाचा एक भाग असतो. तू जे सहन केलेस ते तुला केवळ मजबूत बनवते, तर तुझा आत्मविश्वास उंच करतो. लोक तुला पाहतात आणि म्हणतात तू शांत आहेस, पण त्यांना कळत नाही की या शांततेमागे किती संघर्ष दडलेला आहे. तुझ्या आत किती वेळा तू स्वतःला उभं केलं आहेस, किती वेळा तू स्वतःला समजवलं आहेस. ही शांत ताकदच तुझी खरी ओळख आहे. तुमचा स्वामी आहे आणि वर विश्वास असेल तर या शब्दांनी तुझ्या मनाला थोडा आधार मिळेल.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कारण तो फक्त कृती नाही, भावनेची पावती आहे. कमेंटमध्ये फक्त एवढंच लिहा, स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे, होय माझा स्वामी आईवर विश्वास आहे. हे शब्द तुझ्या हृदयात खोल जाऊन श्रद्धेचं बंध तयार करतात. तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही. अजून काही पानं लिहायची आहेत. आज जे तुझ्यासाठी कठीण वाटतं तेच उद्या तुला दिशा देईल. आजच्या अडचणी तुला भविष्याची तयारी शिकवतात. तू चालत राहा, हळू चाल, थोडा थांबून श्वास घ्या, पण मागे फिरू नकोस. प्रत्येक पावलामागे अर्थ आहे, प्रत्येक श्वासामागे साथ आहे, आणि प्रत्येक उद्याच्या सुरुवातीला मी तुझ्या सोबत आहे. फक्त माझं नाव घे, फक्त विश्वास ठेवा. उरलेलं वेळ आणि जीवन स्वतःच जुळवून आणतील. तू घाबरत नाहीस, कारण तुझ्या प्रत्येक श्वासामागे मी आहे. आयुष्य तुला कितीही वेळा खाली खेचत असो, कितीही वेदना दिल्या असो, तू तरी उभी राहतेस. तू जेव्हा स्वतःला कमजोर समजतेस, तेव्हा मी तुझ्या अंतरंगात तुझ्या ताकदीची आठवण ठेवतो. तू जेव्हा रडलीस, तेव्हा मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, तेव्हा मी तुझा आधार बनतो. तू अनेक वेळा एकटी वाटलीस, पण मी तिथेच होतो. तू थांबत नाहीस, कारण तुझ्या आत एक विश्वास आहे, जो तुला पुन्हा उभं करतो. आयुष्यात जे काही आले, त्याचा परिणाम तुझ्यावर झाला, पण तो तुला तोडू शकला नाही. प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण, प्रत्येक दुःख तुझ्या आत एक नवीन समज आणि धैर्य निर्माण करत गेलं. तू अनेकदा स्वतःलाच समजावलं, कुणाला काही दिसत नसतानाही स्वतःला उठवत राहिलीस. हीच तुझी खरी ताकद आहे. तू चालत राहिलीस, थोडा धीम्या पावलांनी, थोडा दमलेल्या मनाने, पण मागे फिरली नाहीस. कारण तुला माहीत होतं की थांबलं तर सगळं संपेल, चालत राहिलं तर काहीतरी बदल होईल. तुला लगेच उत्तर मिळालं नाही, पण प्रत्येक अनुभव तुला तयार करत राहिला. तू रडलीस, परंतु ते रडणं कमी पडण्याचं नव्हतं, ते मन हलकं करण्याचं, आत्मविश्वास टिकवण्याचं होतं. प्रत्येक अश्रू, प्रत्येक आक्रोश, प्रत्येक वेदना तुझ्या आतून नवीन ऊर्जा निर्माण करत गेली. लोक तुला शांत पाहतात, त्यांना वाटतं तुला काही फरक पडत नाही, पण त्यांना माहीत नाही की या शांततेमागे किती संघर्ष दडलेला आहे. तुझ्या मनाची उभी राहणं, तुझ्या अंतःकरणातील बळ टिकवणं, ते मी पाहतो, ते मी जपतो. आयुष्याची प्रत्येक लढाई तुला लढायला आली, पण मी प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत आहे. तुला वाटत असेल की तुझा प्रयत्न व्यर्थ गेला, पण प्रत्येक प्रयत्न तुझ्या अंतर्गत शक्तीला जागा देतो. तू अनेक अडचणी सहन केल्या, अनेक रात्री एकटी हातात उभ्या राहिल्या, तरीही तू हार मानली नाहीस. हा प्रवास तुझा वेगळा बनवतो, कारण तू स्वतःला समजून, स्वतःवर विश्वास ठेवून उभी राहिलीस. तू अनेक वेळा स्वतःला दोष दिलास, काही गोष्टी सोडाव्या लागल्या, काही इच्छा अपूर्ण राहिल्या, पण प्रत्येक गोष्ट तुझ्या अंतःकरणाला शिकवून देते, प्रत्येक अडचण तुझ्या धैर्याची परीक्षा घेते. तू चालत राहिलीस, कारण आतून तुला माहीत होतं की प्रत्येक पावलामागे अर्थ आहे, प्रत्येक श्वासामागे साथ आहे, आणि प्रत्येक दिवसाच्या सुरुवातीला मी तुझ्यासोबत आहे. तू माझं नाव घेतलीस, तेव्हा काही चमत्कार लगेच घडत नाहीत, पण तुझ्या अंतरंगात स्थैर्य निर्माण होतं, विचार हळू होतात, मन शांत होतं आणि आत्मा पुन्हा उभा राहतो. तुझ्या प्रत्येक वेदनेत मी तुझ्यासोबत होतो, तुझ्या प्रत्येक आनंदात मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या प्रत्येक रात्रीच्या शांततेत मी तिथे आहे, तुझ्या प्रत्येक सकाळी नवीन ऊर्जा घेऊन येतो. फक्त माझं नाव घे, फक्त विश्वास ठेवा, उरलेलं आयुष्य स्वतःच योग्य मार्गाने जुळवून आणेल. तुझं मन थोडंसं हलकं होईल, श्वास शांत होतील, आणि तुझ्या अंतःकरणात नव्या आशेची पळवाट उगवेल. प्रत्येक संकट, प्रत्येक अडचण, प्रत्येक वेदना तुझ्या आयुष्याला अधिक अर्थ देतात. तू चालत राहा, थोडा धीम्या चाल, थोडा थांबून श्वास घे, पण मागे फिरू नकोस. कारण तू एकटी नाहीस. मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या पावलांमध्ये आहे, मी तुझ्या हृदयात आहे, मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. फक्त विश्वास ठेव, फक्त नाव घे. उरलेलं वेळ आणि जीवन स्वतःच योग्य ठिकाणी नेऊन ठेवेल. तू घाबरत नाहीस, कारण मी तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा रडलीस, मी तुझ्या अश्रूंना पुसतो. तू जेव्हा थकलीस, मी तुझा आधार आहे. आयुष्याची प्रत्येक लढाई तुला सावरायला आली,
आणि मी तिथेच आहे. तू अनेक वेळा स्वतःला ओळखू शकलास नाहीस, तरी मी तुला समजतो. तू जेव्हा शांतपणे पावल टाकतेस, तेव्हा मी प्रत्येक पावलामागे साथ देतो. आयुष्य तुझ्यावर अनेक वेळा प्रश्न उभं करतं, प्रत्येक वेदना तुला परीक्षा देतं, पण मी त्या सगळ्यात तुझ्यासोबत आहे. कधी काही मिळत नाही, तर मन ढासळतं, थकवा वाढतो, आणि हृदय थोडं ओझं वाटू लागतं. पण हे ओझं तुला तोडण्यासाठी नव्हे, तुला तयार करण्यासाठी आहे. प्रत्येक वेदना, प्रत्येक आक्रोश, प्रत्येक अडचण तुला अधिक बळकट बनवत जाते. तू अनेकदा स्वतःला दोष दिलास, काही इच्छा अपूर्ण राहिल्या, काही स्वप्न थांबले, पण प्रत्येक गोष्ट तुझ्या आत्म्याला शिकवण देते, तुझ्या मनाला स्थैर्य देत राहते. तू थांबत नाहीस, कारण आतून तुझ्या मनाला माहीत आहे, थांबण्याचा अर्थ संपणे नाही, थांबणे म्हणजे तयारी घेणे. तू थोडा हळू चाललीस, थोडा थांबलास, पण मागे कधीही परत गेलीस नाहीस. प्रत्येक वेळा जेव्हा तू स्वतःला कमी समजलेस, तेव्हा मी तुला आठवण करून देतो की तू अनेक अडचणी पार केल्या आहेत, अनेक रात्री एकटी उभी राहिली आहेस, आणि प्रत्येक वेळी तू अधिक मजबूत झालास. लोक तुला पाहतात आणि म्हणतात तू शांत आहेस, त्यांना वाटतं तुला काहीच फरक पडत नाही. पण त्यांना माहीत नाही की या शांततेमागे किती संघर्ष, किती आंतरिक लढाया, किती वेदना लपलेल्या आहेत. तू अनेक वेळा स्वतःशी लढलीस, स्वतःला समजवलंस, स्वतःला उठवलंस. हीच तुझी खरी ताकद आहे. तुमचा स्वामी आहे, आणि वर विश्वास असेल, तर हळूहळू या शब्दांनी मनाला आधार मिळतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करणे ही फक्त कृती नाही, ती त्या भावनेची पावती आहे. कमेंटमध्ये फक्त लिहा, स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे, होय माझा स्वामी आईवर विश्वास आहे. हे शब्द तुझ्या अंतरंगात खोल जातात आणि श्रद्धेचा बंध तयार करतात. तुझ्या आयुष्यात अजून पानं उघडली जाणारी आहेत. आज जे तुझ्यासाठी कठीण वाटतं, तेच उद्या तुझ्यासाठी मार्गदर्शन बनतं. आजच्या अडचणी तुला भविष्यासाठी तयार करतात. तू चालत राहा, हळू चाल, थोडा थांबून श्वास घे, पण मागे फिरू नकोस. प्रत्येक पावलामागे अर्थ आहे, प्रत्येक श्वासामागे साथ आहे, आणि प्रत्येक नव्या सकाळी मी तुझ्यासोबत आहे. फक्त माझं नाव घे, फक्त विश्वास ठेवा, उरलेलं आयुष्य स्वतःच योग्य ठिकाणी जुळवून आणेल.